साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 47. बाबांच्या पूर्वस्मृती. वीरभद्राप्पा आणि चन्नबसप्पा, साप आणि बेडूक यांची गोष्ट. मागच्या अध्यायात 2 बकऱ्यांच्या आठवणी पाहिल्या. या अध्यायात अधिक आठवणी पाहू. वीरभद्राप्पा आणि चन्नबसप्पा, साप आणि बेडूक यांची गोष्ट पाहू. प्रारंभिक. ज्याने एका क्षणासाठी साईंचा चेहरा पाहिला तो धन्य होय. त्याच्या गतजन्मीचे सारे दोष नाश पावतील आणि त्याला शुभाशीर्वाद लाभतील. जर त्यांनी आपल्याकडे कृपादृष्टीने पाहिले तर आपले कर्माचे बंध लगेच नाहीसे होतील आणि आपल्यावर आनंदाचा वर्षाव होईल. गंगा नदी जे तिच्या तीरावर स्नानास जातात त्या लोकांची पापे धुवून टाकते, पण ती संतांच्या भेटीसाठी आसुसलेली असते आणि तिच्यामध्ये साठलेले सर्व पाप त्यांच्या स्पर्शाने ती काढून टाकते. तिला माहिती असते की हे फक्त पवित्र संतांच्या चरणांच्या स्पर्शाने शक्य आहे. साई हे सर्व संतांचे मेरुमणी रत्न आहेत. आणि आता त्यांच्या शुद्ध मुखातून गोष्ट ऐका. बाबा म्हणाले, एका सकाळी माझी न्याहारी झाल्यावर मी फिरत फिरत नदीच्या किनाऱ्यापर्यंत आलो. मी दमल्यामुळे तेथे विश्रांती घेण्याचे ठरले. मी पाण्यात हातपाय धुतले, स्नान केले आणि ताजा तवाना झालो. तेथे एक पायवाट आणि बैलगाडीसाठी जाणारा रस्ता होता. त्या झाडाच्या छायेखाली मंद वारा वाहत होता. मी चिलीम पेटवत होतो तेव्हा मी बेडकाचा आवाज ऐकला. मी गारगोटी दगडावर घासून विस्तव तयार करत होतो तेव्हा एक वाटसरू आला व माझ्या शेजारी येऊन बसला आणि मला वंदन करून नम्रपणे त्याच्या घरी जेवणाचे व विश्रांती घेण्याचे निमंत्रण देऊ लागला. त्याने माझी चिलीम पेटवली आणि मला स्वाधीन केली. बेडकाने परत आवाज काढला आणि ते त्याला जाणून घ्यावयाचे होते. मी त्याला म्हणालो की तो बेडूक अडचणीत आहे आणि तो आपल्या गतजन्मीच्या वाईट कर्मांची फळे भोगतो आहे. आपण मागल्या जन्मी केलेल्या कर्मांची फळे या जन्मात भोगत असतो आणि आता त्यावर रडण्यात काही अर्थ नसतो. त्याने चिलमीचा एक झुरका घेतला आणि चिलीम माझ्या हवाली केली आणि म्हणाला, मी पुढे जातो आणि काय प्रकार आहे ते पाहतो. मी त्याला म्हणालो की सापाने बेडकाला पकडले आहे म्हणून तो रडतो आहे. दोघेही गतजन्मी फार लुच्च होते आणि त्या कर्माची फळे या जन्मी भोगत आहेत. तो पुढे गेला आणि त्याने मोठा काळा साप पाहिला आणि त्याच्या मोठ्या तोंडात एक बेडूक त्याला दिसला. मग तो माझ्याकडे परत आला आणि म्हणाला, 10-15 मिनिटात तो साप त्या बेडकाला खाणार आहे. मी म्हणालो, नाही, ते शक्य नाही, कारण की त्याचा बाप म्हणजे रक्षणकर्ता मी आता येथे आहे. मी त्या सापाला कसे खाऊ देईन? आता बघ मी त्याची कशी सुटका करतो. झुरका घेतल्यावर तो परत जागेवर आला. तो मला पुढे जाऊ देण्यास नकार देत होता. तो जरा घाबरला होता कारण साप आमच्यावर हल्ला करू शकला असता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी पुढे गेलो आणि त्या प्राण्यांना संबोधत म्हणालो, वीरभद्राप्पा, तुझा दुश्मन चन्नबसप्पाला पश्चाताप झाला नाही का? जरी त्याने बेडकाचा जन्म घेतला आणि तू सापाचा जन्म घेतलास, अजून कट्टर दुश्मनी आहे का? जरा लाज बाळग स्वतःची. तुझा तिरस्कार सोड आणि शांती मिळव. हे शब्द ऐकल्यावर सापाने त्या बेडकाला लगेच सोडले आणि विहिरीत डुबकी मारली आणि नाहीसा झाला. बेडकानेही उडी मारली आणि झुडपामध्ये लपून बसला. त्या वाटसरूला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला की त्या सापाने त्या बेडकाला कसे काय सोडून दिले व नाहीसा झाला ते त्याला काही समजले नाही. कोण आहे वीरभद्राप्पा आणि कोण आहे चन्नबसप्पा? त्यांच्यात वैर असण्याचे कारण काय? मी त्याच्याबरोबर झाडाच्या पायथ्याशी आलो आणि परत चिलमीचे झुरके घेत मी त्याला सर्व गूढ समजावून सांगितले. माझ्या जागेपासून 4-5 कोसांवर महादेवाचे पुरातन पवित्र मंदिर होते. ते जुने आणि मोडकळीस आलेले होते. गावकऱ्यांनी दुरुस्तीसाठी वर्गणी काढून पैसे गोळा केले. मोठी रक्कम जमा झाली. पूजेची आखणी केली. योजना आणि दुरुस्तीचे अंदाज बांधले गेले. गावातील श्रीमंत माणूस विश्वस्त म्हणून नेमला व संपूर्ण काम त्याच्यावर सोपवले गेले.
त्या माणसाला सर्व हिशेब ठेवण्यास सांगितले. तो आपल्या व्यवहारात प्रामाणिक होता. तो एक कंजूस इसम होता आणि तो दुरुस्तीवर थोडेच पैसे खर्च करत असे आणि त्यामुळे कामात विशेष प्रगती होत नव्हती. त्याने सर्व निधी खर्च केला आणि खिशातील पैसे न टाकता उलट स्वतः त्यातील काही रक्कम हडप केली. तो बोलायला लागवी होता आणि विश्वास बसेल असे स्पष्टीकरण देई. मंद आणि हळू चाललेल्या कामाचे स्पष्टीकरण त्याने असेच दिले. गावकरी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की त्याने उसने काढल्याशिवाय आणि त्याच्या मदतीशिवाय हे काम पूर्ण होणार नाही. त्याला सांगण्यात आले की काम सुरू केल्यावर त्याला वर्गणीचे पैसे गोळा झाल्यावर त्याच्याकडे पाठवले जातील. त्याला ते पैसे मिळाले तरी तो पहिल्यासारखा शांत बसला. काहीच काम केले नाही. थोड्या दिवसांनी महादेव म्हणजे देव त्याच्या बायकोच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, तू उठ आणि देवळाचा कळस बांध. मी तुला तू खर्च केल्यापेक्षा 100 पट देईन. तिने हा दृष्टांत नवऱ्याला सांगितला. त्याचे पैसे खर्च होतात की काय याची त्याला भीती वाटली, म्हणून तो त्याच्या बायकोच्या स्वप्नावर हसला आणि तिला म्हणाला की ते नुसते स्वप्न होते. अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो. व पुढे म्हणाला की मग देव माझ्या स्वप्नात का बरे आला नाही आणि त्याबद्दल सांगितले नाही. मला वाटते हे नुसते स्वप्न आहे. नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याचा उद्देश मला वाटतो. त्यामुळे तिला गप्प बसावे लागले. देवाला भक्तांच्या मनाविरुद्ध गोळा केलेल्या मोठ्या वर्गण्या आणि देणग्या आवडत नाहीत. त्याला प्रेमाने दिलेली छोटी रक्कम भक्तिभावाने आणि कृतज्ञतापूर्वक दिलेले जास्त आवडते. काही दिवसानंतर देव बायकोच्या स्वप्नात परत आले आणि म्हणाले, तुझ्या नवऱ्याची चिंता करू नकोस आणि त्याच्याजवळ साठलेल्या पैशांबद्दल विचार करू नकोस. त्याला कुठलेही पैसे देवळासाठी खर्च करण्यासाठी मागे लागू नकोस. मला भाव आणि भक्ती हवी आहे, म्हणून तुला जमेल ते दे. या तिच्या स्वप्नाबद्दल तिने पतीशी चर्चा केली आणि आपल्या वडिलांनी तिला दिलेले सोन्याचे दागिने दिले. त्या कंजूस माणसाला अस्वस्थ झाले आणि त्याने परत देवाला फसवायचे ठरवले. त्याने दागिन्यांची किंमत कमी करून 1000 रुपये केली आणि ते विकत घेतले आणि त्याच्या बदल्यात त्याच किमतीची देवाला भेट किंवा हमी म्हणून नापीक जमीन दिली. या गोष्टीला बायको तयार झाली. ते शेत त्याचे नसून डुबकी या एका गरीब बाईचे होते, जिने त्याच्याकडे 200 रुपयांसाठी गहाण ठेवले होते. ते कर्ज ती फेडू शकली नाही. अशा प्रकारे त्या कंजूस माणसाने त्या गरीब डुबकी, बायको आणि देवाला फसवले. ते शेत नापीक आणि कवडी मोलाचे होते. चांगल्या मोसमात सुद्धा त्यातून काहीच उत्पन्न येत नव्हते. अशा प्रकारे कारभार येथे संपला आणि ती जमीन एका गरीब पुजाऱ्याला देण्यात आली. तो त्या ईश्वरी देणगीने सुखावून गेला. काही काळानंतर विचित्र गोष्टी घडल्या. तेथे मोठे वादळ आले. जोराचा पाऊस सुरू झाला. कंजूस माणसाच्या घरावर वीज पडली. नवरा बायको त्यात मरून गेली आणि डुबकीने शेवटचा श्वास घेतला. पुढच्या जन्मात तो श्रीमंत कंजूस माणूस मथुरेला ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला. त्याचे नाव वीरभद्राप्पा होते आणि देवभक्त पत्नी देवळाच्या पुजाऱ्याच्या पोटी जन्मली, जिचे नाव गौरी होते आणि ती डुबकी एका कुटुंबात पुरुष म्हणून जन्मली. त्या माणसाचे नाव चन्नबसाप्पा होते. तो पुजारी माझा मित्र होता. तो वरचेवर माझ्याकडे गप्पा मारायला आणि चिलीम ओढायला येत असे. त्याची मुलगी माझी भक्त होती. तिची पटापट वाढ होत होती आणि तिचा पिता तिच्यासाठी वर शोधत होता. मी त्याला म्हणालो, या गोष्टीची चिंता करू नकोस. नवरा मुलगा स्वतःहून तुला शोधत येईल. तेथे वीरभद्राप्पा हा गरीब मुलगा हिंडत हिंडत माधुकरी मागायला पुजाऱ्याच्या घरी आला. तोही सुरुवातीला माझी भक्ती करायचा आणि माझ्या सांगण्यावरून त्याचा आणि गौरीचा विवाह झाला. नंतर तो कंजूस बनला. या नवीन जन्मातही त्याला पैशांची हाव होती आणि त्याच्या वैवाहिक जीवनात माझ्या मदतीची अपेक्षा ठेवत होता. विचित्र गोष्टी घडल्या. अचानक किमती वाढल्या. गौरीच्या नशिबाने जमिनीची मागणी वाढली आणि त्या जमिनीला 1,00,000 रुपये मिळाले. तिच्या दागिन्यांच्या किमतीच्या 100 पट. त्यातील अर्धी रक्कम रोख दिली गेली आणि उरलेली रक्कम 25 हप्त्यात किंवा 2,000 रुपये प्रति महिना देण्याचे कबूल केले. पण पैशांच्या रकमेवरून भांडू लागले.
ते माझ्याकडे सल्ला विचारण्यासाठी आले. मी त्यांना सांगितले की ती मालमत्ता देवाची आहे आणि पुजारी रक्षण करता आहे आणि गौरी त्याची वारस आहे. त्यामुळे तिच्या मताशिवाय काही करता कामा नये. नवऱ्याला तिच्या रकमेवर काहीही अधिकार नाही. माझे हे शब्द ऐकल्यावर वीरभद्राप्पा माझ्यावर चिडला आणि म्हणाला, गौरीचा हक्क मी प्रस्थापित करतो. मला ती मालमत्ता हडप करायची आहे. त्याचे हे शब्द ऐकल्यावर मला देवच आठवला आणि गप्प बसलो. वीरभद्राप्पा गौरीला रागावला. दुपारी गौरी माझ्याकडे आली व मला विनंती केली की दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये आणि तिला अंतर देऊ नये, कारण ती माझी मुलगी आहे. अशा प्रकारे तिने माझ्याकडे आसरा मागितला आणि मी शपथ घेतली की मी 7 समुद्र पार करून सुद्धा तुझ्या मदतीला येईन. त्या रात्री तिला दृष्टांत झाला. महादेव तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ते सर्व पैसे तुझे आहेत, कोणालाही काही देऊ नकोस. त्यातील काही रक्कम चन्नबसाप्पाच्या सल्ल्याने देवासाठी खर्च कर आणि तुला दुसऱ्या काही कामासाठी वापरायची असेल तर वापर, पण मशिदीमधल्या बाबांना विचार. गौरीने हा दृष्टांत मला सांगितला. मी तिला त्या प्रकरणात योग्य सल्ला दिला. मी तिला सांगितले की त्या रकमेतील मूळ मुद्दल काढून घे, त्यातील अर्धी रक्कम चन्नबसाप्पाला व्याज म्हणून दे आणि वीरभद्राप्पाचा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. मी असे बोलत असताना वीरभद्राप्पा आणि चन्नबसाप्पा दोघे भांडत आले. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि गौरीला झालेला देवाचा दृष्टांत सांगितला. वीरभद्राप्पा चिडला आणि त्याने चन्नबसाप्पाला ठार करून तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली. चन्नबसाप्पा हा घाबरट होता आणि त्याने माझे पाय धरले आणि माझा आश्रय घेतला. काही काळाने वीरभद्राप्पा मरण पावला आणि त्याला सापाचा जन्म आला. चन्नबसाप्पाही मरण पावला आणि त्याला बेडकाचा जन्म आला. त्या बेडकाचे आणि चन्नबसाप्पाचे ओरडणे ऐकले आणि मला माझ्या वचनाची आठवण झाली. मी येथे मदतीला आलो आहे. मी दिलेला शब्द देवाचा शब्द आहे. तो संकटात भक्तांच्या मदतीला जातो. त्याने मला पाठवून चन्नबसाप्पाला वाचवले. या सर्व देवाच्या लीला किंवा खेळ आहेत. तात्पर्य, गोष्टीचे तात्पर्य, जसे पेरावे तसे उगवते आणि स्वतःची पापे धुतल्याशिवाय यश मिळत नाही आणि त्यातून पैशाचा हव्यास लोभी माणसाला खालच्या पातळीला नेतो आणि सरतेशेवटी स्वतःच्या विनाशाला कारणीभूत होतो. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.